पैसे कमवले पाहिजे, पैसे प्रत्येकाने कमवले पाहिजेत, तुमच्या प्रत्येकाकडे पैसे आले पाहिजेत, तुमची कुटुंब उभी राहिली पाहिजेत, सगळ्या गोष्टी उभ्या राहिल्या आहेत, महाराष्ट्र विकून नाही. आज बाहेरच्या राज्यांमध्ये आपल्याबद्दलची काय बोलले जातं माहिती आहे? अत्यंत लाज वाटते मला, लाज. हे कोण आहेत लोक म्हणे? परचेसेबल कम्युनिटी, विकत येणारी माणसं, विकत घेता येणारी माणसं, ही आपली प्रतिमा आहे. मी जे सतत सांगत आलो, अरे 1400 वर्ष राज्य केलेला हा महाराष्ट्र या हिंद प्रांतावरती, तो विकला जातो, तो बिकाऊ आहे, त्यातली माणसं विकली जातात. आपलं सगळं जमीन बिमीन, सगळं भाषा भिषा, सगळ्या गोष्टी सोडून द्यायला तयार होतो. असा आपण आपला महाराष्ट्र आहे. कशासाठी पुतळे ठेवायचे शिवाजी महाराजांचे? डेकोरेशन म्हणून. या गोष्टी शिकवल्या या माणसाने आम्हाला. म्हणजे फारसी शब्द या महाराष्ट्रामध्ये असू नये याच्यासाठी स्वतःचा राजशब्द कोश काढणारा हा माणूस, ज्याने तुम्ही मराठीत बोललं पाहिजे म्हणून सांगितलं, त्या महाराष्ट्रामध्ये आम्ही आमची भाषा विसरतोय, आमच्या जमिनी घालवतोय, आमचं सत्व घालवतोय, आमचा स्वाभिमान घालवतोय. एक बाबासाहेब पुरंदरेचं एक फार छान वाक्य होतं, ज्यावेळेला स्वाभिमान शून्य माणसं ज्यावेळेला होतात ना, त्याला उरतात फक्त जिवंत प्रेत. तुम्ही जिवंत प्रेतांसारखे असता कामा नाहीत. हा महाराष्ट्र आहे, देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आहे. त्याची स्वतःची दशा होता कामा नये. तुम्ही जिवंत असलं पाहिजेत, तुम्ही मोठे झाले पाहिजेत, पण महाराष्ट्र विकून नाही मोठे होता कामा तुम्ही. इतरांच्या आहारी जाऊन नुसत्या फक्त जमिनी देऊन टाकायच्या, दुसरे उद्योग येत आहेत, बाहेरची माणसं येत आहेत. इथे महाराष्ट्रावरती तुम्ही बोलत असता की बिहारांच्या विरोधात आणि उत्तर प्रदेशांच्या विरोधात. अहो, गुजरातमध्ये आता दोनदा झालं, दोनदा. मी त्याशी म्हटलं ना, दोनदा बिहारांना हाकलून दिले. पहिल्या वेळेला 20,000 लोकांना हाकलून दिले. 20,000 लोक. कोणी ते आंदोलन केलं होतं? तो काय नाव त्याचं आमदार? अल्पेश ठाकूर. त्याने आंदोलन केलं गुजरातमध्ये. बातम्या नाहीत. बिहारी लोकांना हाकलून दिले, जवळपास 20,000 लोकांना हाकलून दिले. त्या अल्पेश ठाकूरला नंतर भारतीय जनता पक्षामध्ये घेतलं गेलं आणि त्याच्यानंतर त्या अल्पेश ठाकूरला गुजरातमध्ये त्याला आमदार केलं गेलं. म्हणजे 20,000 बिहारांना हाकलून देणाऱ्या माणसाला गुजरातमध्ये जर समजा सत्कार होतो, मग जेव्हा राज ठाकरे बोलतो तो संकुचित देशद्रोही कसा असतो? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.